नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरू करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि IPL मध्ये खेळतायत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित TWPL क्रिकेट स्पर्धा हे एक मोठे व्यासपीठ असून येणाऱ्या काळात या स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ठाण्यात व्यक्त केलाय. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील साकेत पोलीस ग्राउंड येथे TWPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा अजिंक्य नाईक यांच्या हस्ते संपन्न झालाय. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन 1 चे अध्यक्ष अभिजित दरेकर, MCA सदस्य नगरसेवक विकास रेपाळे, आयोजक ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजुडे, उपाध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते TWPL चषकाचं अनावरण करण्यात आलंय. महाराष्ट्रातील सर्व कॅप्टन हे ठाणे शहरातील असल्यामुळे क्रिकेटला चांगलं भविष्य असल्याचं अजिंक्य नाईक यांनी मिश्किल वक्तव्य करत आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू हे पुढे येत असून येणाऱ्या काळात मुंबई आणि भारतासाठी ठाणे जिल्ह्यातून खेळाडू मिळतील असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केलाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लेदर बॉल क्रिकेटवर जास्त लक्ष असते, पण टेनिस क्रिकेट हा गल्लीबोळातील खेळ आहे. सर्वसामान्यांची मुले टेनिस क्रिकेटमध्ये जास्त असून तो लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या खेळावरही जास्त लक्ष देण्याची गरज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात मध्यंतरी प्रेसिडेंट क्लब एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. भारताभरातून टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू ठाण्यात आले होते. आज अनेक खेळाडू टेनिसकडून लेदर क्रिकेटकडे वळतायत. लेदर हे भविष्य असल्यामुळे टेनिसकडून लेदर क्रिकेटकडे येण्यासाठी काय करता येईल ते करावं लागेल असं प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी करत TWPL क्रिकेट स्पर्धा एक चांगला उपक्रम असल्याचं कौतुकही आव्हाड यांनी केलंय. यावेळी आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक संजय वागुले, नगरसेवक नारायण पवार, अमित सरया, दिलीप बारटक्के तसेच अनेक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेचे विशेष कौतुक केले. ही स्पर्धा 3 दिवस ठाण्यात रंगणार असून मोठ्या संख्येने ठाणेकर व क्रिकेट प्रेमींनी या खेळाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. महाराष्ट्रातले सर्व कॅप्टन हे ठाण्या सिटीमध्ये आहेत. एक कॅप्टन माझ्या बाजूला आव्हाड साहेब इकडे आहेत. तर त्याच्यामुळे जिकडे सगळे कॅप्टन जर या शहरामध्ये आहेत तर नक्कीच क्रिकेटला इकडे येणाऱ्या काळात चांगली वाढ पण मिळेल आणि खूपशे प्लेयर्स आज ठाणे जिल्ह्यातनं येत आहेत आणि त्याच्यात आता विकास रेपाळे पण एक ऍक्टिव्ह झालेत. आव्हाड साहेब तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, पण आता सर्व तरुण पिढी नवीन ऍक्टिव्ह झाली आहे. त्याच्यामुळे इकडनं मॅक्झिमम प्लेअर येणाऱ्या काळात मुंबईसाठी आणि येणाऱ्या भारताला सुद्धा पण इकडनंच मिळतील. सर, हा 3 दिवसाचा क्रिकेट सामना रंगणार आहे. अनेक दिग्गज खरं तर खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. काय क्रिकेट प्रेमींना आव्हान करा? चांगला खेळ करा. आमचे सर्व इकडे क्रिकेटचे हितचिंतक आहेत, ते चांगल्या परफॉर्मन्स जे करतील त्यांना मुंबई क्रिकेटसाठी ते सजेस्ट करतील. आणि आज टेनिस मधनं खूपशे प्लेअर मुंबईला खेळतायत. IPL ला सुद्धा काही प्लेअर मी बघितले जे टेनिस क्रिकेट मधनं त्यांचं करिअर सुरुवात झाली. तर हा चांगला प्लॅटफॉर्म इकडचे सर्व जे ठाणा वॉर्ड क्रिकेट कमिटी आहे त्यांनी ऑर्गनाईज केलाय आणि हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळात चांगले प्लेअर घडवतील एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. एक अतिशय चांगला उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय. त्याला आमच्या सगळ्यांच्याच मुंबई क्रिकेट असोसिएशन, खरं तर आमचं लेदर बॉल म्हणजे सीझन बॉल वरती आमचं लक्ष असतं, पण टेनिस हे गल्ली बोळातला खेळ आहे. सर्वसामान्यांची पोरं टेनिस मध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरही लक्ष देण्याची गरज आहे. आता मध्यंतरी प्रेसिडेंट कप झाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण भारतातनं प्लेअर बोलवले होते, त्याचंही खूप कौतुक झालं. आणि टेनिस क्रिकेट हा लोकांना आवडतो, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी म्हणजे खास करून अध्यक्षांनी अजिंक्य नाईक साहेबांनी ठरवलं की आपण उद्घाटनाला जाऊया, कारण का अनेक प्लेअर हे टेनिस मधनं लेदरकडे वळत आहेत. आणि शेवटी लेदर हे फ्युचर आहे, टेनिस हे फ्युचर नाही आहे. लेदर हे फ्युचर आहे
आणि टेनिस मधनं लेदरकडे येण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करावं. TWPL ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 आज ह्या प्रीमियर लीगचा आज उद्घाटन सोहळा साजरा इथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड सर आणि सदस्य विकास रेपाळे सर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनचे महाराष्ट्र झोन 1 चे अध्यक्ष माननीय श्री अजिंक्य दरेकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न झाला. आज तुम्ही बघताय की अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही एफिलिएटेड म्हणजे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आमच्या ह्या पूर्ण ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीला. त्यांच्या अंतर्गत आम्ही या क्रिकेट टुर्नामेंट इथे ठाण्यामध्ये साकेत ग्राउंड इथे सुरू करतोय आणि आजपासून त्याचा पहिला दिवस आहे. 16 फ्रँचायझीज या ठाणे प्रीमियर लीग मध्ये आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये 16 फ्रँचायझीज आहेत. ठाण्यामधील बरेच प्रतिष्ठित व्यक्तींनी या फ्रँचायझीज घेतलेल्या आहेत. काही कॉर्पोरेटर्स आहेत, काही बिझनेसमन्स आहेत. या चांगल्या प्रकारे खेळाडूंचं प्रदर्शन मगाचपासून या मैदानावर तुम्ही बघताय. त्यामध्ये इंडियामधील 16 आयकॉन प्लेयर्स असतील, ठाण्यामधले 16 आयकॉन प्लेयर्स असतील. असे एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडूंचा एक क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर तुम्ही सुरू असताना बघताय. आणि खूप सुंदर असा प्रयत्न, खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून आणि अभिजित पवार साहेब असतील माझ्या माध्यमातून आणि आमची ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी असेल यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. सर, किती संघ यामध्ये सहभागी झालेले आहे? बक्षिसांचं स्वरूप कसं आहे, काय? या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ आहेत, 16 फ्रँचायझीज आहेत. त्याच्यामध्ये भारतातील 16 मोठे खेळाडू टेनिस क्रिकेटचे ते खेळतायत. ठाण्यातील 16 खेळाडू खेळतायत आणि बाकी सगळे ठाण्यातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून अशा 16 टीम्स आपण इथे तयार केलेल्या आहेत. म्हणजे घोडबंदर पट्टापासून ते तुमच्या कळवा मुंब्रा असेल, इथे ठाणे सिटी असेल, पूर्ण ठाणे वॉर्ड मधनं पूर्ण खेळाडू इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि प्राइजचं स्वरूप जर तुम्ही म्हणाल तर आमचं टोटल प्राइस जे आहे ते 20 ते 22 लाखापर्यंत ह्याचं पूर्ण प्राइस जात आहे. आणि प्रेक्षकांसाठी आम्ही विशेष पारितोषिकं ठेवली आहेत. कोणी एका हातात कॅच पकडला तर काही पारितोषिकं आहेत, दोन्ही हातांनी कॅच पकडला तर पारितोषिकं आहेत. बेस्ट वेशभूषा करणाऱ्याला आपण पारितोषिक इथे ठेवलेलं आहे. त्यामुळे विविध काहीतरी असे उपक्रम आम्ही इथे करून एक खेळाडूंना नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में. शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो ठाणे ठाणे चलो ठाणे ठाणे चलो ठाणे चलो ठाणे. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में. नजरें घुमाओ, खुशियां लुटाओ, बताओ चलो ठाणे चलो ठाणे चलो ठाणे चलो. क्रेडाई MCAच्या ठाणे यांच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन 2026चं उद्घाटन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला रोहित पिंपलोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय भोईर, भरत चव्हाण, नगरसेविका सपना भोईर उपस्थित होते. बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये शुक्रवार ते रविवारपर्यंत भरवण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी प्रदर्शनात उत्तम दर्जाची घरे व आधुनिक सुविधांची माहिती एकाच छताखाली मिळेल. यावेळी क्रेडाई MCAच्या ठाणे संस्थेचे अध्यक्ष सचिन मिरानी, गत अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रेडाई MCAच्या ठाणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विरानी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जयवोरा, क्रेडाई MCAच्या ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. क्रेडाई MCAच्या ठाणे संस्थेने 22 वर्षांपासून घरांच्या विक्रीत ठाणेकरांचा विश्वास संपादन केलाय.
गेल्या 22 वर्षात भरवलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दर्जेदार व उत्तम सुविधांची घरे किफायतशीर दरानं उपलब्ध झाले. त्यामुळे क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या प्रदर्शनात गृहविक्रीचे व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या घर खरेदीदारांचे नवनवे उच्चांक प्रस्थापित झाले. त्यामुळे यंदा एमसीएचआय हे तो भरोसा आहे ही टॅगलाईन घेऊन प्रदर्शन भरवण्यात आलंय, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिरानी यांनी दिली. या प्रदर्शनात ठाणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची दालने असतील. नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खासगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्कही साधता येणार आहे. या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर महारेरा कायद्यातील तरतुदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल, असे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी सांगितलंय. प्रॉपर्टी प्रदर्शनाला येण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बस सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनात मोफत प्रवेश असून पार्किंगही मोफत ठेवण्यात आले. त्यामुळे मोठ्या संख्येने ठाणेकर तसेच इतर नागरिकांनी या प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट द्यावी, असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. ठाण्यामध्ये एमसीएचआयच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचं सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवस सातत्याने दोस्ती काउंटी या इकडे वेगवेगळे ठाण्यामध्ये होणारे प्रोजेक्ट्स हे शोकेस केले जाणार आहेत. खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये जो डेव्हलपमेंट होत आहे त्याचं एक चित्र आपल्याला या इकडे बघता येईल आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रोजेक्ट्स हे ठाणेकरांसाठी या इकडे प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये एमसीएचआयच्या माध्यमाने या इकडे प्रदर्शित केलेले आहेत. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ या दृष्टिकोनानेही एमसीएचआयचं ठाणे शहराकडे ठाणेकर म्हणून एक मोठा कॉन्ट्रीब्युशन नेहमी असतो. मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. विसाव्या शतकातील एक महान संत आणि हनुमानजींचे अनन्य भक्त तथा सबेक अशी शिकवण देणारे बाबा नीब करोली यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या 24 एप्रिल रोजी सबंध भारतात प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटाच्या टीमने शुक्रवारी ठाण्यातील लोकपुरम येथील श्री बाबा नीब करोली धाममध्ये येऊन बाबांचे दर्शन घेतलंय. या प्रसंगी बाबांची भूमिका करणारे सुबोध भावे यांनी या भूमिकेतून आपणाला जीवन जगण्याचा साक्षात्कार झाला, असं सांगितलंय. लोकपुरम येथे डॉक्टर संगीता आनंद, लावण्या पाटील आणि हर्ष पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिले श्री बाबा नीब करोली यांचे धाम स्थापन केलंय. अतिशय जागरूक देवस्थान म्हणून या धामची ख्याती सबंध राज्यभर पसरली आहे. या धाममध्ये श्री बाबा नीब करोली महाराज या चित्रपटाचे दिग्दर्शक शरदसिंह ठाकूर, कार्तिक मल्हार, अभिनेते सुबोध भावे, समीक्षा भटनागर, आरती नागपाल, वर्षा माणिकचंद यांनी बाबा नीब करोली यांचे दर्शन घेतलंय. या प्रसंगी मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी सुबोध भावे यांनी आपणाला ही भूमिका करण्याची संधी मिळणं म्हणजे बाबांचे आशीर्वाद लाभल्यासारखे आहे. बाबांनी भक्तांना जीवन प्रकाश दिलाय. चमत्काराच्या पलीकडे जो साक्षात्कार असतो तो आपणाला लाभलाय. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम ही शिकवण देणाऱ्या बाबांची भूमिका करणं हे आपलं भाग्य आहे, असं सांगितलंय. तर अभिनेत्री आरती नागपाल यांनी हा सिनेमा सर्वांनीच पाहावा असं आवाहन केलंय. दरम्यान रिगल प्लाझा लोकपुरम येथील बाबा नीब करोली यांच्या धाममध्ये आत्मिक शांती तर लाभते, शिवाय जगण्याचा मार्ग गवसतो, असं धाम संचालिका डॉक्टर संगीता आनंद यांनी सांगितले. नक्कीच आनंद आहे आणि मला असं वाटतं की त्यांची भूमिका मी आशीर्वाद स्वरूप किंवा परमेश्वराचा प्रसाद असतो तशा पद्धतीने त्या भूमिकेकडे मी बघतो की इतकी वर्ष अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे काम केल्यानंतर जेव्हा तुमच्यावरती खुश होऊन परमेश्वर तुम्हाला प्रसाद देतो तर ही भूमिका तशी आहे. तो प्रसाद म्हणून माझ्याकडे आला, आशीर्वाद म्हणून माझ्याकडे आला. बाबाजींचं कार्य खूप मोठं आहे आणि मला असं वाटतं की कितीतरी लोकांच्या जीवनात प्रकाश देणारं त्यांचं कार्य आहे. तर ज्यांना ज्यांना प्रकाश मिळाला आहे ती लोक आजही त्यांच्या बरोबर आहेत. ज्यांनी प्रत्यक्ष महाराजांचा सहवास मिळाला आहे तीही माणसं आजही त्यांच्या सेवेत आहेत. आणि आता कितीतरी लाखो करोडो लोक जोडली गेलेत. या प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव आलेला असेल, अनुभूती आली असेल म्हणूनच ती लोक जोडली गेले. आणि त्यातला चमत्कार हा भाग नाही आहे. मला असं वाटतं की चमत्काराच्या पलीकडे साक्षात्कार जो हा भाग आहे, स्वतःबद्दलचा साक्षात्कार, आपल्या असण्याबद्दलचा साक्षात्कार, आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे त्याचा साक्षात्कार, आपल्याला चांगल्या पद्धतीने कुठलं काम करायचं आहे त्याचा साक्षात्कार. आपण कुठे ना कुठेतरी आयुष्य जगताना अडलेलो असतो.
आपल्या काही प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नसतात. आणि महाराजजींचा चमत्कार असेल तर तोच आहे की आपल्या प्रश्नांची उत्तरांची दिशा आपल्याला ते दाखवतात, तो मार्ग आपल्याला ते दाखवतात. आणि मग त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि मला असं वाटतं त्या मार्गाने मार्गक्रमण करत राहायचं. मला असं वाटतं की श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि प्रेम हीच त्यांची शिकवण आहे. आणि त्यांना कोणी विचारलं तरी ते सांगायचं की मी काही करत नाही, तुम्हाला काही मागायचं असेल तर हनुमानजीने मागा. त्यामुळे स्वतःला कुठेही ते मध्ये आणत नाहीत, कारण ते स्वतः जसे हनुमानजी प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त होते तसेच महाराजजी प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त. तुम्ही इथेही बघितलं असेल की राम 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 लिहिलेलं आहे. तर ज्या नावाची मोहिनी गेली कित्येक हजार वर्ष भारत भूमीला पडलेली आहे, त्याच नावाचा महिमा पुन्हा एकदा महाराजजी आपल्यासमोर घेऊन येतात. आणि साध्या नामस्मरणाने किंवा संपूर्णपणे समर्पणाने काय होऊ शकतं तर मला असं वाटतं त्याची शिकवण महाराज देतात. मला काही माहिती नव्हतं. मला असं वाटतं की शरदजींनी जो काही अभ्यास केला होता त्यांच्या 4-5 वर्षांच्या काळामध्ये, तो सगळा अभ्यास त्यांनी माझ्यासमोर उलगडला. आणि मग माझ्या आजूबाजूची बरीचशी लोक होती जे महाराजांचे भक्त आहेत, जे त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्यांनी मला खूप काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी मी स्वतः वाचल्या. मला असं वाटतं की अभ्यास कधी कधी खूप कमी पडतो. तुम्हाला अंतःकरणाने जे जाणवतं ते जास्त महत्त्वाचं असतं. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.